चाललेलो आहोत फर्स्ट फॅमिली ट्रिपला आफ्टर आवर मॅरेज. छोटू बॅग उचल. झोपू दे. कसं आहे पापलेट? एक नंबर. रुचिताई तो काजू आणि तुम्ही माझी काजू कतली. सिंधुदुर्ग किल्ला दिसतो समोरच. चाय में पार्ले जी डुबो के खा रहा है. रिलॅक्सिंग. आमच्या मॅडम आम्हाला ह्या स्कूटरवर बसून आम्हाला घेऊन आले कोकण फ्युजनला. समुद्र ऍक्शन स्टार्ट. काका पण 5 वाजले. आता आम्ही काय येते आम्ही ऍक्च्युअली 3 ला उठलोय. एवढे जण म्हणलं एवढा वेळ लागणार. बरोबर, थोडासा उशीर तर होणारच आहे. तर अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत फर्स्ट फॅमिली ट्रिपला आफ्टर आवर मॅरेज. आणि आम्ही चाललेलो आहोत मालवणला. अभि ऑलरेडी खाली गेला, गाडी काढत आहे. आम्ही 3 वाजता उठून सगळे रेडी झालेलो आहोत. इट्स 4:47 बट स्टील वी आर ग्लोईंग लाईक सन. चला बॅग उचला. छोटू बॅग उचल. प्रकारे ह्या गाडीत 2 जण बसलेले आहेत ऑलरेडी. आणि हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मी. ॲज युजल 4ला निघायचं होतं 5 वाजता. वो तो हो नाही तर गुड मॉर्निंग. ह्या गाडीत जागा आहे का हे ठेवायला? नाही. हो हाय प्रिटी गर्ल. हाय, हाऊ आर यू? 60 लिटरची वाट. 60 लिटरची. रुचिताई द चालू आहे का ते? ब्लॉगिंग इज द स्टार्टिंग द ब्लॉग स्टार्ट. ओ माय गॉड्स, ओ माय गॉड्स, द वेट इज ओव्हर गाईज. रुचिताई ब्लॉग चालू करतायत. बोलायचं असतं नुसतं ब्लॉग मध्ये. बोला ना काहीतरी. हॉटेल गंधर्व कराडमध्ये आम्ही थांबलेलो आहोत. आता खूप सारी नाश्ता भूक लागलेली आहे आता खूप सारी, त्याच्यामुळे आता आम्ही खाणार. आणि इथे आता आमचे दादा यायला लागलेले. दादा गुड मॉर्निंग. भूक लागली ना? झोप झाली का? झोपले होते का? गोव्याला जाताना ह्याच हॉटेलमध्ये हा खाल्लं होतं. हा का? अरे वा. पुढे हॉटेल नाही काय नाही. नाहीये ना? 2-3 किलोमीटर वाईट बघायचं. चांगलं आहे का इथे टेस्ट? हो, थोडेसे मॅचिंग केलेलं आहे यांनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग झालं. गुड मॉर्निंग. मोठे तर झोप झालेली दिसते चांगली. ओ कुठे पाडलं होतं? शिट यार, मी नेहमी पाडते, सॉरी. कसं वाटतंय मग तुम्हाला? झोपेतच आहे. मंगलमय वाटतंय. मिसळ पाव हा, आणि शिरा खाणार मस्त. मम्मी तुम्ही काय खाणार आहे? मला पण मिसळची मी ऑर्डर दिली, पण पप्पाने अर्धी मिसळ घेतली माझ्या. मी गुप्ता आणि शिरा मागवला. अरे सेम, काकांनी पण तेच केलं. तुम्ही आम्ही जॉईंट मध्ये जॉईन? आम्ही जॉईंट मध्ये हा, मिसळ मिसळ. खाणार हा, आणि एक पोहा खाणार. पोहा खाणार. तुम्ही काय खाणार? मिसळ पाव. ओके. रुचिताई डोसा ॲज युजल. मी पण मिसळ खाणार आहे. मिसळ. रुचिताई छानच दिसतात, कळलं ना? मी काल केसांना इस्त्री फिरवली. बघू, इस्त्री दाखवा. ओ माय गॉड. बरोबर आहे. सगळ्यांचं संपलं आणि मग रुचिताईंचा आलेला आहे डोसा. का चीज संपलेलं वाटतं त्यांच्याकडे, ते पण आतून टाकलं की नाही माहिती. कसं खायचं चाललंय बघा. खाऊन घ्या, पोटभर खाऊन घ्या. गाडी चालवायची आहे. लुकल्या नका खाऊ गाडी. झोपायचं नाहीये. खाल्ल्याशिवाय झोपतो ना. रुचिताई काहीतरी म्हणतायत. काहीतरी म्हणतायत. हॉटेलमध्ये गेलो त्यावेळेला असं आपण सेम होतं काय करायचं.
आपले साधन तू टायमाला सर तो योगायोग नाही ते काय एखाद्या दिवशी नशीबच असतं की ते बरोबर मॅच होतं ते झालंय आज तुमचं. रेड घातला आणि आपण गेलो ना रेल्वेमध्ये येस आता इथून डायरेक्ट आपण मलकापूरमध्ये निघणार. सो वी आर लेट्स गोइंग गो. वाया मलकापूर. येस आणि मग तिथून ते अनुस्कुरा घाट का काहीतरी कुठला तरी पप्पांनी मला सांगितलेलं त्या घाटातनं आम्ही जाणार आहे. मी दिसत नाहीये लाईव्ह अशी आहे. हा दिसली ठीक आहे. सो वी आर ॲट अनुस्कुरा घाट नाव. काय मस्त आहे, सुंदर आहे ना. कसलं भारी आहे म्हणजे इथून जायचं हा उतरायचा घाट अजून. अनुस्कुरा घाट. आमचे दोन कार्यकर्ते झोपलेत गाडी. दोन कार्यकर्ते झोपले. झोपू दे दमलेत. झोपून दमलेत. मस्त छान क्लायमेट एकदम क्लिअर. ब्लू स्काय अजून झालं नाही. 10:30 वाजले. आपण इकडून आलोय ना. जायचंय मम्मा खाली. पाणी तिकडे हो मी तेच म्हणते चाललंय खाली तर तू ते मला काय वरून चाललोय. खाली जायचं ते मध्ये वरून आले. कसं आहे का 1990 तिकडे जायचं परत. होय काय कार्यकर्ते उठलेले आहेत. डायरेक्ट गॉगल घालून बाहेर निघाले. डोळे सुजलेत म्हणून. हा हो, दादांचा फोटोशूट चालू. काढा. अरे बापरे तुम्ही पण घेताय का सेल्फी? सेल्फी काढताय का तुम्ही? ओ अच्छा दादा इकडे पोच. गुड मॉर्निंग म्हणते मी. म्हणजे मी झोपलेले म्हटलं मी गुड मॉर्निंग म्हटलंच पाहिजे. झोपेतच आहे. आम्ही पोचलेलो आहोत. गाडी झोपून आली नसतं. येस पॅसेंजर प्रिन्सेस आणि रुचिताई काय करतात. ओ माय गॉड लुक ॲट हर. ओ हो झोपलेले होते गाडीत. हा दोन ड्रायव्हर जागे होते आणि यो आता आम्ही बघूया आपण. वाव हे छान आहे इकडे. सुकून तिथं झोपेतच आहे यार. माझ्या डोळे असले जड झालेत किंवा असं. ये वाव सेमच आहेत सगळ्या. ही कोणती आहे? ही 3 वाली आहे का? ओके छान. तुमची भरपूर मोठी आहे. हे तुमची रूम बघा. वेर इज आर बघू तुमची मंगलमच्या रूम वाटतात आम्हाला. मंगलमचा रूम. हा सेम त्याच टाइप्स आहेत बरोबर. छान आहे. चलो नाईस रूम्स. माझी म्हणजे आपली मॅरिड नाव. आता इट्स नॉट माझं एनिमोर. इट्स आपलं. तू ते नवीन फीचर लावलंय का आता? ओ माय गॉड. येस फ्लेक्सिंग. या ना. हो चालेल या. बाय बाय. यांची मोठी आम्हाला मोठी रूम पाहिजे यार. फॅमिली रूम. फॅमिली रूम आमच्यासोबत फॅमिली आहे म्हणलं. फॅमिली रूम बरोबर. तुमचं हे बालकर लेकरू आहे घ्यायला. मोठ्याची व्हेज डिश आली. मोठे कसं आहे? मस्त. टेस्ट करते ना मी. सुरमई फ्राय, सोलकढी असे कारवलेले आहेत सगळे. फोटो निघालो मॅडम. मोठ्याला भूक लागली. हाऊज इट?
हा हा अजून एक आलेली आहे. हा मम्मी सोलकडी पिते. व्हेरी सोलकडी कोकणात येऊन चिकन खाणारी माणसं बिलकुल मजा नाही रुची. हा काय पद्धत आहे काही कोकणात येऊन चिकन खायचं पटतं नाही खात मच्छी खातात गेलं गायब. अजून आता आता आले पॉपलेट. कसं आहे पॉपलेट कसं आहे? पॉपलेट फ्राय कसं आहे पॉपलेट? एक नंबर. हाँ सुंदर. मम्मी सबर का फल कैसा है? कोणच बघत नाही तुझ्या चिकन कडे. सगळ्यांनी बघितलं सगळ्यांचं टेस्ट करून. हा माझा नाही. त्याच्यासारखी पोज द्या. त्याच्यासारखी पोज द्या. अरे लवकर. काजू आहे का काजू? काजू येतो. काजू आहे तो. अच्छा खरंच की काजू येतो. रुचिताई तो काजू आणि तुम्ही माझी काजू कतली. आणि आणि हा माणूस बदाम आहे बदाम. बर्फी. हो 5:30 वाजलेत. 4:30ला निघायचं होतं. ऍज युजल 1 तास लेट झालेले आहेत. आम्ही 5:30ला मासे निघतो. एवढे खाल्ले दुपारी हा ना अशी सुस्ती आली जाम झोपले होते सगळे. झोपलो. तर आता आपण चाललेलो आहोत राजकोट फोर्ट. तिथे खूप मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर आता आम्ही तो बघणार आहोत आणि तिथे सनसेटचा एन्जॉय करणार आहोत जर आम्हाला सनसेट मिळाला तो. सनसेट होतो 6:30 ला. हा 6:30 आहे का? मग 6:30 ला होतो बट 6च्या आधी तरी बघितलं पाहिजे. बघितलं पाहिजे, बरोबर. 6:30च्या आधी बघितलं पाहिजे ना झाला. मीट रुचिताई टुडे शी इज नॉट हॅपी. आणि मम्मी हा मम्मी जाम झोपली होती. मम्मी जाम झोपल्या होत्या. हा त्याच्यामुळे मम्मींचा चेहरा सुजलेला दिसतोय. अर्धा तास झोपले फक्त. अर्धा तास पण तेच 15 मिनिटची झोप पण अशी मस्त झोप लागली. शिवाजी महाराजांची जय. शिवाजी महाराजांची मूर्ती मोठीवाली किती मस्त. सो आता आम्ही आलोय राजकोट किल्ल्याला छत्रपती शिवरायांचं स्मारक बघायला. एकदम सुंदर स्मारक आहे. तुम्हाला दाखवतो. बाकीची लोक आली आहेत पळत. मग मला नाही घेतलं. कोण कोण आहे मागं अजून गँग सगळे मस्त झोप काढून आलेले आहेत. सगळ्यात मागे आहे तुम्ही. तुम्हाला प्रायव्हसी देत आहे आम्ही. राजकोट कोट चप्पल काढून जायला लागतं. अतिशय सुंदर अशी आणि इथून सिंधुदुर्ग किल्ला दिसतो समोरच. सनसेटचा टाइम पण झालाय. एकदम मस्त क्लायमेट झालाय. आलू कुठे का मला मेन कुठे आलो आपण? कुठे आलो? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
सिंधुदुर्ग तुम्ही याची हिस्ट्री मगाशी काहीतरी सांगत होता, सांगा बरं. ही अशी आहे की याच्या आधी नरेंद्र मोदी यांनी हम्म, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं उद्घाटन केलं. हम्म. तर काही दिवसानंतर त्या हवामान किंवा मूर्ती चांगली झाल्यामुळं ती पडली. पडली. हम्म. परत ती बांधली गेली आहे. चांगली क्वालिटीची नवीन शिल्पकारांनी बनवलेली आहे. अच्छा. जेणेकरून हवा पाणी हे खारं पाणी हे काय म्हणतात, खारं मॉइस्ट, हा त्याने जे सगळ्यांचं ते प्रतिकार करीन हा हा ती मूर्ती बनवली. अशी बनवलेली आहे. ही बर. सुंदर अशी मूर्ती बनवून आपल्यासमोर ती इथं उभी आहे. हम्म. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघ, हे काय चाललंय इथं. माझा पाय गेलाय का काम उठून गेलाय आज करू. पडत नाही माग नाद करायचा नाही. मोबाईल भारी, मग मोबाईल पेक्षा सुनबाई हुशार आमची बात काही नाही. काय म्हणले. पोरीने भाजी काढलं ते नाही म्हणणार, मोबाईल भारी. मोबाईल आहे ना ना सुनबाई हुशार आहे. नंतर कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंट दिली त्यांनी. मस्त स्पॉट आहे इथं एक. मस्त पाणी, दगड, सुंदर सनसेट. आपण आहे ना तसं काढायचं आहे ना फोटो. एक काम करा, तुम्ही माझ्याकडे पाहिजे, मी तुमच्याकडे बघणार. ओ ला ला ला. हे कसं म्हणतात, हे कसे म्हणतात, मी तुमच्याकडे बघते तुम्ही माझ्याकडे बघा, आपण असा एक फोटो काढू. क्या कर रही है वो, क्या कर रही है काका, क्या कर रही है. हमारे तो ऐसे नहीं करते. आपके फोटो के बीच में आ रही है ना. मग कसं वाटतंय. छान वाटतंय. खूप छान, मस्त. आम्ही बीचवर चटे टाकून बसलोय. कसं एकदम छान थंडगार. हे बघ, हे लोक इथं यांचं फोटोशूट चालू आहे. चाय ब्रेक. कसं आहे सा? बरं आहे. इकडे द्या. परफेक्ट फॅमिली वीकेंड लुक्स लाइक दिस. चाय में पार्ले जी डुबो के खा रहा है. मला इतर वेळी चहा नाही आवडत, मला अशा ठिकाणी बघा ननन भावजाया. अहो भाजलं भाजलं, फुक मारा फुक मारा फुक मारा. काकी कसं वाटतंय तुम्हाला. छान वाटतंय, एकदम शांत, मस्त, सुंदर. एकदम वातावरण छान आणि हे समुद्राचा आनंद घ्यायला खूप छान वाटतं. एकदम रिलॅक्सिंग. रिलॅक्स वाटतं. काका तुम्हाला कसं वाटतंय. शांत. सुंदर. पण आमचे 2 चिल्ले पिल्ले पाहिजे नव्हते. हा. 2 चिल्ले पिल्ले, 2 आणि तिसरं पण. शिवलीतले पळाली. मोठे कसं वाटतंय. मला खूप छान वाटतंय. आणि कसं वाटतं, अजून कसं वाटतंय. अजून असं वाटतं नेहमी इथं यावा, इथंच बसावं येऊन. एक डबांगला घ्यायचं. तुम्हाला कसं वाटतंय. घ्यावं असं वाटतंय. यांचं मत ते माझं मत. अरे बापरे. ओके. मम्मी कसं वाटतंय असं शांत बीच वरती, आम्हाला ते छान रिलॅक्सिंग. सुकून वाटतं, सुकून. सगळे एकत्र आहेत. हा. सियाचा फोन आलेला. सुकून. सिया म्हणते कुठे गेलाय तुम्ही, मला पण घ्यायला परत या ना म्हणते. बाबांना फोन आलेला. हा, दुपारी तिला फोन आला. म्हटलं मी तुला नेक्स्ट टाइम घेऊन जाते, तू झोपली होती ना. हा मला नेक्स्ट टाइम नक्की घेऊन जा करते. नेक्स्ट टाइम घेऊन ना मला. पप्पा कसं वाटतंय तुम्हाला. एकदम छान, हा, अतिशय सुंदर. सुंदर. एक्सप्लोरिंग मालवण स्ट्रीट्स. हे बघ, हे क्लिप. मसाल्याचं दुकान. मी लोक बोलले थोडं मसाला शॉपिंग करायचं आहे. सो वी आर हिअर नाव मालवणच्या मार्केटमध्ये. ची स्पेशल मसाला. म्हणजे सगळं फ्रायला कालवणाला हात.
आता आम्ही आहे पांदेकर यांच्या किराणा दुकानात. त्यांनी बनवलेला मसाला आहे, मालवणी मसाला आहे. नॉनव्हेजसाठी वेगळा, व्हेजसाठी वेगळा. मम्मी लोक बघतायत ते. बाकी ह्या पोरी ॲज युजल शॉपिंग चालू आहे इथं कुठेतरी. कुठे तर इथं आतमध्ये बसतो. हे काय करता रे तुम्ही? काय करता रे? हा प्रॉब्लेम आहे. तू नको फुल घेऊ, तू ऑलरेडी फुल आहेस. आणि रुची तू पण फुल नको घेऊ, तू पण ऑलरेडी फुल आहेस. बट तू FOOL फुल आहे. तर आम्ही चाललेलो आहोत आता जेवायला मस्तपैकी. जरी प्रथमेश दादा इथे नसतील तरी त्यांनी एक सजेस्ट केलेलं. मस्त. कोणतं हॉटेल आहे? हे हॉटेलचं नाव आहे कौंग. अहो जिथे जाणार जेवायला ते हो. कोकण भवन काहीतरी. तिथे चाललेलो आहोत. दादांनी सजेस्ट केलेलं ना, प्रथमेश दादांनी. हो, आणि हे सगळे विचारतील मे बी की बेबीज आणि दादा आणि वहिनी का नाहीयेत. तर आम्ही भरपूरच दूर आलो मालवणला, तर एवढ्या वेळा बेबीजला जमलं नसतं. बेबीजनी खूप त्रास दिला असतं. सो थोडंसं त्यांना म्हणून आम्ही घेऊन नाही आलेलो आहे. बट वी आर मिसिंग दॅम अ लॉट. बट नो अदर ऑप्शन. चिल्ले पिल्ल्यांना घेऊन जवळ कुठेतरी जायचं, परत प्लॅन होईलच. हे आमच्या मॅडम आम्हाला ह्या स्कूटरवर बसून आम्हाला घेऊन आलेत कोकण फ्युजनला. फूड अड्डा हां. तर आपणच पहिले गिराईक वाटतं, कारण लवकर आलं आपण थोडं आणि भूक लागली. ॲम्बियन्स छान आहे. आता टेस्ट कशी आहे बघूया. छानच असणार आहे. प्रथमेश दादांनी सजेस्ट केलंय म्हटल्यावर आहे. बाकीचे लोक वेट करतात ऑर्डर येण्यासाठी आणि आमचा टाइमपास चालला इथं गाडीवर बसून. टाइमपास नाही, मी आता गिराईक शोधणार आहे. अच्छा, भाडं मारायला चालली आहे का? ऑर्डर येईपर्यंत म्हटलं. किती जण बसतील? 1 2 3 4. बापरे, ती गोलमालवाली तशीवाली स्कूटर आहे फक्त. स्कूटर आहे. 1 2 3 4. कसा होता आजचा दिवस? छान होता. Day 1. फक्त झोप आली आता खूप जास्त, कारण की थोडं सकाळी 3 वाजता उठून आवरलेलं आहे. पण तर आमचा आता उद्याचा प्लॅन असा आहे की आता उद्या आपण जाणार पहिलं देवबाग बीचला. तिथून सकाळी मग बोट राईड असणार आहे. एक 7-8 पॉईंट्स आहेत, उद्या दाखवते आम्ही तुम्हाला. ते कव्हर करणार आहे आपण. आणि त्यानंतर मग एक्स्ट्रा कपडे घेऊन जाऊ आपण तिकडं. भिजायचा प्लॅन झाला तर भिजू, नाही तर रिटर्न येऊ आणि मग किंवा तारकर्ली बीचला वगैरे जाऊ शकतो. मोस्ट अमेझिंग थिंग विच हॅपन टुडे इज, तिथं थोडीशी स्टोरीमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर आम्हाला आमचे फॅन्स भेटले. ते फॅन्स म्हणजे जे ओळखतात आम्हाला. फॅन्स आहे की नाही माहिती नाही, पण बट भेटले. ओळख म्हणजे आमच्यासोबत फोटो एक आईलानगरचे कॉलेज ग्रुप होता, त्यांची ट्रिप आली होती. मग त्यातल्या 2 मुलींनी ओळखलं आपल्याला, मग ते आले, बोलले वगैरे. व्हिडिओज वगैरे खूप छान असतात. आय गेस यू गर्ल्स आर ऑल्सो वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू. खूप छान वाटलं, स्पेशल फील झालं. लोक सगळी बघत होते, अरे हे यांच्यासोबत का फोटो काढतायत. काका काहीतरी विचारतायत. रुचीला आता आपण कुठल्या आठवण जेवायला रुची, आपण कुठल्या गावात आहे? कुठल्या गावात आहे? काय म्हणते? सो नाव आय हॅव 1 क्वेश्चन फॉर एव्हरीवन. ठीक आहे, जर तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही त्या 50 लाखाचं काय कराल? हा, काकींपासून सुरुवात. मला जर मिळाले ना 50 लाख रुपये लॉटरी तर मी बिझनेस करणार. ओ माय गॉड. कुठला पण असं करणार. ओके, तुम्हाला असं बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे का? नेक्स्ट मिस्टर. नाही, लाईन चीर. सगळे A to Z मोठे. सगळे. नाही सांग. माझं ना हा. सगळ्यांना घरातल्यांना सगळ्यांना वाटून दे. अरे बापरे. दादा
मी 50 लाखाचं छानसं घर बांधिले सगळ्यांसाठी. 50 लाख लागले तर 50ची 1 कोटी कशी होती याचा विचार करणार. 25 दिन में करोड़पति. काकांचं माझं डोकं पैसा same आहे. डबल पैसा डबल मला पण पैशाला कामाला पैसा लावायचं डबल आणि पैशाला कामाला लावायचं. मला पण हा प्रश्न विचारला मी पण तेच म्हटलं पहिलं एक का डबल करणार आणि मग खर्च करणार. म्हणजे पैशाला कामाला लावायचं कधी पण लक्षात असं बाहेर आता रुची मी सेम करेल पण म्हणजे सेमच की अजून थोडस वाढले का मग मी त्याचं काय करणार पण वाढलं मी पहिली तर ट्रिप काढून एक लाव मोठी कुठेतरी आउट ऑफ इंडिया आणि कोणाला घेऊन जाणार सोबत माझ्या फ्रेंड्सला. काय संबंध हो तुझे फ्रेंड्स बघतात आता फ्रेंड्स रुचीच्या कॉलेज मधल्या मैत्रिणी ऑरेल श्रुतिक अजून कोण श्रविका आणि अजून 2-3 फ्रेंड्स तिचे. रुची डायरेक्ट बोलली की मी त्यांना घेऊन जाणार नाहीये. असं बोलले तुमचा 50 लाखातला वाटा कमी झालाय डिअर रुचीच्या बोलले मैत्रिणी. की पहिली ट्रिप फॅमिली सोबत नंतर नाही. obviously मी माझ्या फ्रेंड सोबत नाही यू आर कॉट इन दी ऍक्शन नाव. त्यांना पण माहिती आहे सो त्यांना हा आता पप्पा काय करणार. 50 लाखाचं मी मनातलं फॉर्मस शपथ अजून स्विमिंग पूल बनवणार. सगळे पुणेकाठचे पोर गावाला आवडीने 100% आले पप्पा फार्म हाऊस बांधणार मळ्यात. हम्म. मग आम्ही जाणार चिल करायला. आता फक्त 50 लाखाची कमी आहे गाईस. बिबट्या पण रोज आपल्या फक्त 50 लाखाची कमी आम्हाला. फक्त 50 लाखाची कमी. ख्वाब खूप बघितलेले आहेत. काश ती लॉटरी लागेल कधीतरी किंवा कमवू आपण. मम्मी राहील. मला 50 लाखाची लॉटरी लागली ना मी पप्पांच्या फार्म हाऊसला मदत करेन. गाईस फार्म हाऊस खूप मोठं झालं. 1 कोटीच फार्म हाऊस बांधणार आपल्या फॅमिलीसाठी बापरे मोठं फार्म हाऊस होणार आहे आपलं. मस्त माल आलेला आहे. काय आणले दाखव एकदा. सुरमई आली एक मस्त मोठी. अरे केवढी मोठी आहे ती. आणि प्रॉन्स आलेले आहेत. वाव. अब आएगा माझा. अब बिटाएंगे. मंडळी कसं होतं जेवण. मस्त एक नंबर. छान होतं. फिश वगैरे म्हणजे एकदम बेस्ट होतं. सुरमई फ्रेश. जी पोरगी मासा खात नाही म्हणजे हा आज स्पेशली रुचिताईंनी पण मासा खाल्लाय. खात नाही म्हणजे खाते पण खूप कमी याच्यात खाते पण आज मी आवडीने खाल्ला. दुपारच्या पेक्षा आज जेवण एकदम चांगलं. एकदम प्रॉन्स मस्त. पण छान होते सगळं. सो दिस इज दी रेस्टॉरंट कोकण फ्युजन. आणि फास्ट होतं. सर्व्हिस सुद्धा fast सर्विस होती. पण फास्ट होती. चलो लेट्स गो नाव. सागर किनारे पुकारे असं म्हटलं तर मागे घरचे मारतील. कोई नाही मेरा. हे देखो समुद्र खवळलेला आहे. हा? भीती वाटतीये. हा? मस्त वाटतंय ना. अप्रतिम दृश्य आणि असं दृश्य आता समुद्र. अरे बाई! हे का झालेलं आहे तर तू कॅमेरा वरती कर मग तुला कळल. चंद्राची ग्रॅव्हिटी वाढल्यामुळं तू कॅमेरा वर तिकडे. असं मी पण वाचलंय की मम्मी चंद्राच्या ग्रॅव्हिटीमुळं पाणी पुढे ओढलं जातं. आता हे कितपत खरे मला माहित नाही. तुम्ही कमेंट करा बट मी ऐकलं असं. मध्ये पाणी होतं. वरती बघ चंद्र बघ. हा सायन्स आहे माहिती बट खरं सायन्स आहे का ते नाही माहिती. काही चुकीची माहिती कशाला स्प्रेड करायची नाही. माहितीये का काय समुद्र पोटात कचरा काहीच ठेवत नाही सगळं बाहेर. हा, सगळं बाहेर काढून टाकतो. सगळं बाटल्या बिटल्या लोकांनी काय घाण केली ती सगळी बाहेर आलेली. तर सगळ्यांसाठी सूचना. सकाळी 6:30ला इथून निघायचं आहे. लवकर निघालो तर डॉल्फिन्स बघायला भेटतील.
6:30ला दिसलं तर त्याला पैसे द्यायचे नाहीतर पैसे नाही द्यायचे डॉल नाही. मीच नाही मी सांगणार काकांना पैसे नाही द्यायचे. नाही हा सरासरी बरोबर. तर इथून आपल्याला जायचंय देवबाग बीचला. 6:30ला निघायचं. 7 वाजता तो रेडी राहणार आहे. तिथून निघायचं मग जायचं 2. हो हो